नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स 1 मधील 10वीचे काही कन्सेप्ट येथे क्लिअर करणार आहोत. यामध्ये कार्बन कंपाऊंड या चॅप्टरमधील अल्केन्स, अल्कीन्स अँड अल्काइन्स याचे आपण सविस्तर आणि छोटीशी हिंट पाहणार आहोत. जेव्हा अल्केन्स म्हणजे अल्केन्सची स्पेलिंग बघा ALKNES. ओके, जेव्हा शेवटी ANE असतं तेव्हा त्याला आपण म्हणतो सिंगल बॉन्ड. म्हणजे कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड फक्त तयार होतात. म्हणजे एका कार्बनला 4 हायड्रोजन ॲटम्स इथं सिंगल बॉन्डमध्ये कनेक्ट असतात आणि जेव्हा सिंगल बॉन्डमध्ये कनेक्ट होतात तेव्हा त्याला आपण म्हणायचं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सेकंड आहे अल्किन्स. याचं स्पेलिंग बघा ALKENE. जेव्हा शेवटी ENE असतं तेव्हा त्याचे म्हणजे 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड तयार झालेले आपल्याला इथे दिसून येतात. त्यामध्ये डबल बॉन्ड असतं आणि जेव्हा डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असतं तेव्हा आपण त्याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं म्हणायचं. ओके, आणि लास्टला बघा अल्काइन्स ALKYNE. जेव्हा शेवटी YNE असतं तेव्हा त्यामध्ये त्या कार्बन कंपाऊंडमध्ये ट्रिपल बॉन्ड तयार झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच ट्रिपल बॉन्ड हे सुद्धा एक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहे. आणि हे त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. ओके, जेव्हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये कंपेअर करायला आपण गेलो तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स हा लेस रिॲक्टिव्ह असतो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनच्या. ओके, थँक्यू.